वेलकम बॅक टू माय चॅनेल। कसे आहात सगळेजण? मस्त मजेत ना? आज ना मी तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन दाखवणार आहे, म्हणजे जे काही सकाळचं रुटीन आहे ते दाखवणार आहे। सकाळी उठल्या उठल्या सर्वात अगोदर ना मला आंघोळ करायची, पण काय सांगू तुम्हाला, आमच्या इकडे ना आज लाईटच नव्हती। आता तुम्ही म्हणता की ही लाईट तर आहे ना, तर ही इन्व्हर्टरवर मी लाईट लावलेली आहे। पण विषय काय होतो माहितीये का, आमच्याकडे पाणी गरम करायला हीटर आहे आणि हीटर मशीन लोड घेत नाही एवढा, आणि इन्व्हर्टरवर म्हणजे मशीन चालतच नाहीये। त्यामुळे मला असं वाटलं की येईल लाईट, येईल म्हणजे थोडा वेळ वाट बघूया, मग आपण पाणी ठेवूया, मग अंघोळ करूया, मस्तपैकी फ्रेश होऊया। पण काय ना, आज अक्षरशः दिवसभर काही लाईट आली नव्हती, म्हणजे मी काय दिवसभर आंघोळ केलीच नाही असातला काही विषय नाहीये। वाट बघितली मी, 1 तास बघितली, 1.5 तास बघितली, तोपर्यंत बोलले की चला जेवढी कामं होतील ना तेवढी कामे तरी आवरून घेऊयात। म्हणून आहे ना, उठले, मस्तपैकी तोंडावर वगैरे पाणी मारलं। म्हणजे कसं ना, सकाळी मी 6 वाजता उठले होते आणि थोडंसं जर तोंडावर पाणी मारलं ना तर असं थोडंसं फ्रेश वाटतं, त्यामुळे मग थोडीफार म्हणजे कामे आवरायला पण थोडंफार ठीक वाटतं ना। एवढं पण म्हणजे आंघोळ केल्यानंतर जेवढं प्रसन्न वाटतं ना तेवढं नाही वाटत, पण जरा ठीक वाटतं। कामे आवरण्यासाठी थोडीफार एनर्जी येते, थोडीफार कामे आवरू लागतात, थोडेफार आपले डोळे उघडतात। आणि आपल्याला ना जरी सकाळ सकाळी जर उठू वाटत नसेल ना, तरी जबरदस्तीने बळच उठून आपल्याला ना वेळेत काही काम करावी लागतात ना, ती वेळेतच झाली पाहिजे, ह्या टायमात झालीच पाहिजे, तशी काही असतात। त्यामुळे मी अगदी स्वयंपाकाला लागले होते। हे बघा, इन्व्हर्टर चालू होतं, आमचं इन्व्हर्टरवर आमच्या लाईटी चालू होत्या। आणि हे इन्व्हर्टर घेतलेलं ना मी जवळजवळ 10 ते 15 दिवस झालं, पण मी तुमच्यासोबत आज शेअर करते। हे इन्व्हर्टर घेतलं ना की मला खूप दिवसापासून माझी इच्छा होती की माझ्या घरात आहे ना इन्व्हर्टर पाहिजे। फायनली ना माझं हे एक छोटंसं जे काही स्वप्न आहे ना ते पूर्ण झालं। म्हणजे जेव्हा मी पार्लर टाकलं होतं ना, तेव्हापासून माझी अशी इच्छा होती की आपल्याकडे पण एखादं छोटंसं का व्हायना इन्व्हर्टर पाहिजे। झाली ही देवाच्या किंवा स्वामींच्या कृपेने माझी ही छोटीशी इच्छा, पण माझं हे जे काही छोटंसं स्वप्न आहे ते पण पूर्ण झालं। आणि अशी काही छोटी छोटी स्वप्ने पूर्ण झाले ना, खरंच खूप छान फील होतं। खरंच खूप म्हणजे जो काही आनंद असतो ना तो काहीतरी असा वेगळाच असतो। नंतर ना मी इथे मी आज भेंडीची भाजी बनवणार होते। भेंडीची भाजी ही जी काय आहे ना, जी माझी खूप जास्त फेवरेट भाजी आहे। मला लहानपणापासून भेंडी आणि बटाटा खूप जास्त भाज्या आवडतात। आणि तुम्हाला माझी लहानपणीची गंमत सांगू का, तर मी लहानपणी आहे ना भेंडी आणि बटाटे ह्या 2च भाज्या खायचे। जर तिसरी भाजी जर माझ्या स्कूल टिफिन मध्ये असेल ना, तर मी ती डस्टबिन मध्ये टाकून द्यायची। आता लहानपणी आपल्याला एवढं काही समजत नाही, कळत नसतं ना, त्यामुळे मी टाकून द्यायचे, कारण मला त्या खाऊ वाटत नसतं। अशा पद्धतीने ना बोलता बोलता आपली भाजी पण कधी तयार झाली मला सुद्धा समजलं नाही। पण लाईट काही यायचं काही नावच घेत नव्हती, म्हणून म्हणलं चला ना चपात्या पण करून घेऊया। भाजी होईपर्यंत ना मी मस्तपैकी जे गव्हाचं पीठ आहे ना ते तिंबून मळून घेतलं होतं ना। आमच्याकडे तिंबून घेतात असं पण बोलतात आणि मळून घ्या असं पण बोलतात। तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल ना तर ते तुम्ही ऐकून घेऊ शकता, म्हणजे ज्या भाषेत तुम्हाला समजू शकेल। अशा पद्धतीने मी नंतर आहे ना म्हणलं चला तर चपात्या पण करून घेऊया। आणि जर पाणी गॅसवर तापायचं बोललं ना की गॅस खूप जास्त व्हायला जातो, खूप म्हणजे खूप जास्त। पण नाईलाज आहे शेवटी, मला तर असं वाटत होतं की पाणी गॅसवरच तापावं लागेल का काय, आणि ज्याची भीती होती ना तेच झालं, गॅसवरच पाणी तापावं लागलं। मग काय, माझा स्वयंपाक वगैरे झाला। आमच्या दोघांसाठी मी टिफिन बनवलं, म्हणजे ईश्वरसाठी आणि माझ्यासाठी टिफिन बनवला। हे जे काही दोघांचे टिफिन आहेत ना ते म्हणजे रात्री धुवून ठेवलेले असतात, पण तरी पण ना मी सकाळी पण धुवून काढत असते डबल। आणि त्याच्यासोबत ना मी पाणी पण ठेवलं होतं गॅसवर। बघा, कळशी तुम्हाला गॅसवर ठेवलेली दिसतच असेल, मी त्यामध्ये पाणी ठेवलं होतं तापण्यासाठी। गार पाण्याने आंघोळ तर काय बापरे, मी थंडीत आणि हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात सुद्धा मी कधी गार पाण्याने आंघोळ करू शकत नाही। हे तिन्ही ऋतूंमध्ये, उन्हाळ्यात करू शकत नाही, तर हिवाळा आणि बाकीचे ऋतू तर लांबच राहिले, पावसाळा। मग
मी ना सर्वात आधी आमच्या दोघांचे डबे वगैरे जे काय आहेत ना ते भरून घेतले. चपात्या केल्या होत्या आणि जे भेंडीची भाजी केली होती त्यांच्यासाठी पण मी डबा देत असते. मग माझ्यासाठी तर डबा बनवावा लागतोच, मग माझ्यासोबत मी त्यांचा सुद्धा डबा बनवत असते. आणि त्यासोबत आहे ना त्यांना गाजर देते. गाजरच्या ज्या वरच्या साली असतात ना त्या मी आज काढल्या होत्या, कारण काढण्याचं कारण हे होतं की ना मला लगेच तो चिरून द्यायचा होता, माझ्याकडे टाइम नव्हता. आणि गाजर कसं 10 मिनिटं जरी पाण्यात भिजून ठेवलं ना, म्हणजे पाण्यात टाकून ठेवलं ना, तर त्याच्यातली जी काही माती असते ना सगळी माती निघून जाते. पण माझ्याकडे तेवढा टायमिंग नव्हता, त्यामुळे मग मी ते गाजर आहे ना वरच्या सालीच काढलं, जेणेकरून खाण्यात आहे ना माती नको जायला. मग नंतर मी पाणी वगैरे तापलं होतं माझं, मी मस्तपैकी फ्रेश झाले होते आणि फ्रेश होऊन आंघोळ वगैरे जाऊन मस्तपैकी फ्रेश वगैरे म्हणजे ऑफिसला जॉबला जाण्यासाठी मी रेडी झाले होते बऱ्यापैकी. नंतर मला घराची देवपूजा वगैरे करायची, त्यासाठी झाडलोट वगैरे करून घेतली. आणि हे जे काही कपडे होते ना ते धुतलेले मी म्हणजे लाईटीची वाट बघतच हे कपडे धुवून घेतले होते. अगदी स्वयंपाक करायच्या आधी पण मी हे कपडे धुवून घेतले होते, जेणेकरून मला वाटलं की ना लाईट येईल, पण लाईट काय आलीच नाही. मग मी कपडे धुतल्याच्या नंतर स्वयंपाकाला लागले. पण जे कपडे धुवून मी अगदी कपडे तसेच ठेवले होते पिळून, त्याचा नंबर आता लागला बघा. स्वयंपाक झाल्याच्या नंतर वाळू घालण्यासाठी त्याचा नंबर लागला. हे जे काही कपडे आहेत ना तुम्हाला तर माहितीच आहे, मी मागच्या व्लॉगमध्ये सांगितलंच तुम्हाला की ईश्वर जर घरात असतील ना तर सगळे घराची दुर्दशाच होते माझ्या. त्यांना जर एक ड्रेस पाहिजे असेल ना तर ते सगळेच ड्रेस काढून असे फेकून देतात. मी तो सगळं जो काही पसरा ना तो आवरून घेतला. आणि आता ना हे जे काही आहे ना बोल बम ह्याच्या जे काही नाव आहे ना ते गंगाजल आहे. ते की माझे सासरे ना ह्या कुंभमेळ्याला गेले होते प्रयागराजला. तर तिकडून त्यांनी हे जे काही पाणी आहे ना ते आणलं होतं आणि असेल काहीतरी पवित्र पाणी वगैरे ना, तर आम्हाला सांगितलं होतं त्यांनी की देव पूजा करताना ना आपण ज्या पाण्यात देव धुतो ना त्या पाण्यात रोज थोडं थोडं टाकून त्याने देवाला आंघोळ घालायची. जो म्हणलं असेल काहीतरी ना भक्तिभाव असेल किंवा काहीतरी असू शकतं ह्यात, किंवा पवित्र नदीचं पाणी, गंगा नदी सुद्धा पवित्र नदीचं पाणी असू शकतं. मला काही एवढी काही कल्पना नाहीये, पण चला कसं ना म्हणजे सपोज जर कोणीतरी खूप असं पवित्र स्थानावरून, आता प्रयागराज कुंभमेळा म्हणजे एक पवित्र स्थानच झालं, तर माझे सासरे गेले होते तर त्यांनी हे जे काही आणलं होतं ना, मग आपण जर सपोज एखादी गोष्ट त्यांनी त्या पवित्र स्थानावरून आणली तर आपण बी ती एक पवित्र वस्तू म्हणून जी जपून ठेवतो ना, तसंच मग मी बोलले की चला म्हणलं रोज आपण देवपूजा करताना हे पाणी जे काय आहे ना ते गंगाजल ते त्यांनी देवाला आंघोळ घालत जाऊया ना. आणि नंतर मी लागले देवपूजेला. आणि तुम्हाला माहितीये का हा जो काही पाठ मी समोर ठेवलाय ना तो ना काय होतं माहितीये का, हा जे काही गणपती आणि साईबाबांची मूर्ती ह्याला ना माझं देवघर छोटे आहे, त्यामुळे त्या देवघरात आहे ना तो त्याशी पुरेशी अशी जागाच राहत नाहीये. कारण काय होतं देवघर छोटं असल्यामुळे ना मग मी विचार केला की आपण आहे ना देवघराच्या समोरच एक छोटासा पाठ ठेवूया. जेव्हा कधी मी घेईल ना भविष्यामध्ये मोठं देवघर घेईल किंवा फर्निचर करून घेईल ना त्यावेळेस बघू ना काय म्हणजे नेमकं काय होतंय, मी देवघर घेते का फर्निचर करून घेते, पुढे राहिलं. पण सध्या तरी काय असतं ना ते कसं तर काहीतरी मॅनेजमेंट करून काहीतरी वस्तू जागच्या जागेवर ठेवणं नाही, ह्यामध्ये पण एक खूप जास्त आनंद असतो. हे क्षण पण खूप म्हणजे ना असं वाईट वाटून न घेता ना हे पण दिवस आनंदाने जगले पाहिजेत. जे काही काटकसरीचे बचतीचे हे जे काही दिवस असतात ना ते एक दिवस आपले चांगले येत असतात, पण हे जे काही दिवस जगण्याची जी काही मजा असते ना ती काहीतरी निराळीच असते. नंतर मी आमच्या दोघांचे टिफिन पॅक केल्यानंतर ना जे काही म्हणजे म्हणलं की हे किचन वगैरे जे काही ना ते
क्लीन करून घेऊया. काय होतं माहितीये का, जर मी आता जर जॉबला गेले ना आणि संध्याकाळी येताना म्हणजे थोडाफार कंटाळा येतो आपल्याला की तिथे जॉबला जाऊन पण थोडंफार काम करावं लागतं. मला एवढं काम नसतंय बरं का, पण सो करावं तर लागतच ना, थोडंफार असेल तरी. आणि संध्याकाळी जर आलोत ना तर थोडंसं आपल्याला फ्रेश वाटलं पाहिजे, काम करण्याची उमेद निर्माण झाली पाहिजे. आणि किचनमध्ये ना असं स्वयंपाक करण्याचा जो काही हुरूप असतो ना तो मनामध्ये तयार झाला पाहिजे. म्हणून सकाळची जी काही क्लिनिंग आहे ना ती सकाळीच करणं खूप आवश्यक असतं. त्यामुळे मी सकाळची क्लिनिंग सकाळी आणि संध्याकाळची क्लिनिंग ही संध्याकाळीच करत असते, जेणेकरून आहे ना मला म्हणजे मी किचनमध्ये गेले ना की मला छान आणि प्रसन्न असं वाटलं पाहिजे. त्यामुळे आणि तुम्हाला ना तिथे मी दिसत असेल ना तो नॅपकिन लावलेला, तर तो नॅपकिन मी डीमार्ट मधून आणला होता. आणि कचऱ्याची पिशवी मी जी जवळच ठेवली होती, जेणेकरून आहे ना प्रत्येक वेळेस कचरा टाकताना आहे ना डस्टबिन पाशी जावं लागतं. म्हणजे डस्टबिन माझं बाहेर आहे ना तर तिथे जावं लागतं खूप जास्त, म्हणजे सारखं बाहेर जा आतमध्ये. त्यामुळे तिथेच पिशवी लावली होती आणि जॉबला जाताना ती पिशवी घेऊन जाते मी. आणि जो काही तो रेड नॅपकिन आहे तो हात पुसण्यासाठी मी तिथे लावला होता, जेणेकरून हा स्वयंपाक झाला ना की कुठे अंगाला वगैरे हात पुसायला नको. त्यामुळे मी तिथे जवळच मला जेणेकरून कम्फर्टेबल होईल असं ठिकाण लावला होता. चला आता या मस्तपैकी नाश्ता करूया सगळेजण. आणि मी त्यांच्यासाठी ताट तयार केलं होतं आणि मला खायची होती चहा खारी. आणि चहा खारी खाल्ल्यास नंतर मी सगळं आवरून निघाले होते जॉबला जाण्यासाठी. चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.